लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे जागावाटप हे जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे। अशातच उद्धव ठाकरे गट आज आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करणार आहे। खरं तर ही यादी कालच जाहीर होणार होती, परंतु काही जागावरून अजून देखील संभ्रम असल्या कारणानेच ठाकरे गटाची जागा वाटपाची घोषणा ही कालवरून आज ढकलण्यात आली आहे। त्याच निमित्ताने उद्धव ठाकरे गटाकडून कोणत्या उमेदवाराला कोणतून संधी मिळणार याचाच आपण आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी किरण आणि आपल्या सर्वांचं छापा काटा या माझ्या YouTube चॅनलवरती हार्दिक स्वागत। उद्धव ठाकरे गटाकडून जाहीर होणाऱ्या आजच्या संभाव्य यादीमध्ये जवळपास 16 ते 17 उमेदवारांची नावे असण्याची शक्यता आहे। तर या यादीमध्ये ठाकरेंच्या साथीला असणाऱ्या सर्व विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा आपल्या मतदारसंघामधून निवडणूक लढण्याची संधी मिळणार आहे। तर बऱ्याचशाच मतदारसंघामध्ये यंदा नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। एकूणच ही यादी जाहीर होणार आहे, त्यामध्ये कोणत्या मतदारसंघातून कोणाची नावे जाहीर होऊ शकतात हे आपण पाहूयात। यामध्ये सर्वप्रथम धाराशिव लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर, छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे, तर परभणी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार संजय जाधव यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। तर ईशान्य मुंबईमधून संजय दिना पाटील, ठाणे लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार राजन विचारे, शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाऊसाहेब वाकचौरे हे ठाकरे गटाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे। याचबरोबर दक्षिण मुंबईमधून विद्यमान खासदार अरविंद सावंत, मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई आणि मुंबई उत्तर पश्चिम मधून अमोल कीर्तीकर हे उमेदवार असण्याची शक्यता आहे। सोबतच रायगड लोकसभा मतदारसंघातून अनंत गीते, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार विनायक राऊत, तर मावळमधून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून ठाकरे गटात आलेले संजोग वाघेरे हे उमेदवार असणार आहेत। याचबरोबर बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघातून नागेश पाटील आष्टीकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। तर कल्याण लोकसभा मतदारसंघातून केदार दिघे आणि उत्तर मुंबईमधून दिवंगत नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर किंवा त्यांचे वडील माजी आमदार विनोद घोसाळकर यांना ही उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। खरं तर ठाकरे गटाकडून ही जी यादी जाहीर केली जाणार आहे, यामध्ये सध्याच्या घडीला असलेल्या सर्व स्टँडिंग खासदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात येणार आहे। तर बऱ्याचशा लोकसभा मतदारसंघात शिवसेना फुटीमुळे ठाकरेंनी नवीन चेहरे मैदानात उतरले आहेत, परंतु एकंदरीत ही यादी पाहता सर्वच मतदारसंघामध्ये ठाकरेंनी तगड्या अशा उमेदवारांना यंदा संधी दिली आहे। त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार यात कोणतीच शंका नाहीये। तर बऱ्याचशाच मतदारसंघात शिवसेना फुटीमुळे ठाकरेंनी यंदा नवीन चेहरे मैदानात उतरवले आहेत, परंतु एकंदरीत ही यादी पाहता सर्वच मतदारसंघामध्ये ठाकरेंनी तगड्या अशा उमेदवारांना संधी दिली आहे। त्यामुळे प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही यंदा चुरशीची होताना दिसणार आहे। या जागा वाटपामध्ये आपला सहकारी पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांना ठाकरे गट हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून पाठिंबा देण्याची शक्यता आहे। सोबतच सांगली लोकसभा मतदारसंघाचा जागेचा जो घोळ सुरू आहे, तो घोळ कदाचित आजच्या यादीनंतर संपण्याची शक्यता आहे। एकूणच ठाकरे गटाकडून जाहीर होणाऱ्या या यादीमध्ये कोणाकोणाची नावे असतील यावर विविध मतदारसंघातील ठाकरे गटांच्या कार्यकर्त्याचे लक्ष लागले आहे। एकूणच महाविकास आघाडीतून ठाकरे गटाच्या वाट्याला ज्या जागा येणार आहेत, त्या जागांपैकी जवळपास 70 ते 80% जागांचे उमेदवार हे आज घोषित होण्याची शक्यता आहे। तर उर्वरित जागावरून जे मतभेद आहेत, याचबरोबर बऱ्याचशाच मतदारसंघात एकापेक्षा जास्त इच्छुक उमेदवार असल्याकारणाने त्या जागांची घोषणा ही पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे। एकंदरीत शिवसेना फुटीनंतर कुठेतरी ताकद कमी झालेल्या उद्धव ठाकरेंना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदार राजा आपली साथ देईल का, हे या निवडणुकीत आपणाला समजणार आहे। एकूणच ताकदवर माहितीला जोरदार लढत देण्यासाठी ठाकरे आपली पहिली टीम ही आज जाहीर करणार आहेत। अशातच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गटाला कितपत यश मिळतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकंदरीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे कोणते उमेदवार हे विजय होतील याबद्दल आपलं काय मत आहे आपण आम्हाला नक्की कळवा। आणि हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत मनापासून धन्यवाद।